इकडे मुंबईसह ठाणे महापालिकेसाठी ठाकरे बंधूंची युती झाली आहे। कालच ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिकेकरता वचननामा जाहीर केला। आज दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत ठाण्यासाठी जाहीरनामा प्रकाशित झालाय। संजय राऊत, राजन विचारे, अविनाश जाधव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ठाकरे बंधूंचा जाहीरनामा प्रकाशित केला। यावेळी संजय राऊत यांनी ड्रग्सच्या आरोपांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। तर ठाण्याची ओळख गद्दारांचं शहर अशी झाली असून ही ओळख आपल्याला पुसायची असं म्हणत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं। या ठाण्याला मुख्यमंत्री होते काही काळापूर्वी, नंतर त्यांना कमिशनरचं फौजदार करून डेप्युटी सीएम केलं। ते ठाण्यातच असतात, तरी ठाण्यामध्ये परवा तुम्ही म्हणता 2.5 कोटीचं ड्रग्स सापडलं। याच्या आधी सुद्धा अनेक ठिकाणी ड्रग्स सापडलं। ठाण्यातल्या शाळा, कॉलेज, पान टपरी आणि अनेक ठिकाणी ड्रग्स मुबलक मिळत आहे। ठाण्याचं लॅरी झालंय का? धुरंधरमध्ये एक लॅरी नावाचं शहर आहे। सगळ्यात मोठा कराचीतला गुंडांचा अड्डा कुठला असेल तर ते लॅरी शहर। आपण त्या सिनेमात पाहिलं असेल, त्यात एक रेहमान डकेत आहे, रेहमान डाकू आहे, तो या शहरात सुद्धा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।